काल बीडमध्ये प्रीतमताई मुंडे यांच्या खासदारकीच्या अर्जाबाबत आक्षेप घेतल्यानंतर दादासाहेब मुंडे जे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आला होता। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिन समोर हा हल्ला झाला होता। यानंतर मात्र बीडमधील स्वप्नील गल्दर, संतोष शेराख, बंटी फडसह अन्य 20 भाजपाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि पोलिसांना काम करण्यापासून रोखल्याचा देखील यामध्ये आरोप लावण्यात आलाय। हा गुन्हा दादासाहेब मुंडे जे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या जबाबानुसार नोंदवण्यात आलाय। तर तात्काळ सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले। मराठवादी न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट। काल डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या लोकसभेच्या अर्जावरती काँग्रेसचे दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बीड जिल्हा कलेक्टर कचेरीमध्ये दादासाहेब मुंडे यांच्यावरती भ्याड हल्ला केला। त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आज स्वप्नील गल्दरसह अन्य 20 ते 22 कार्यकर्त्यांवरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। याबरोबरच जमावबंदीचं उल्लंघन केलं आहे। याबरोबरच पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखण्याचे देखील त्यांच्यावरती आरोप लावण्यात आले आहेत। मराठवादी